येतील या पहिल्या चेंडूवर आणि संघाचा आणि वैयक्तिक खाता खोललाय ते म्हणजे नायजेल यांनी 2 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, बॅटची कडा घेऊन मागच्या साईडला चेंडू जातोय, 2 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू आहे आता विनोद यांचा, सामोर आहेत ते नायजेल. समोर हो कॉमेंट्री माईक घे पडती का माईक. दुसरा चेंडू आहे, बघूया आता पूर्ण नायजेल यांच्या फळीतून निघतोय. मला वाटतं जेल निसटलेला आहे, जेल निसटलेलं आहे पाहिजेत. आता जेल निसटलं तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल आणि तोच बॅट्समॅन तुम्हाला नंतर भारी पडू शकतो. आणि या जेल निसटलेला आहे आणि धाव काय वाचू शकणार नाही. आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा. आपण विशाल बघतो की या फलंदाजा झेल जो सोडलेला आहे हा नायजेल फलंदाज जो आजच्या काळामध्ये नंबर 1चा टॉपचा खेळाडू आहे. नक्की शेतकऱ्यामध्ये धावामध्ये देखील 1 नंबरचा 1चा खेळाडू आहे, त्याचा झेल सोडलेला आहे. बॅक टू विशाल. खरंच खरंच याचा झेल सोडणं म्हणजे खूप भारी पडेल. पुन्हा मला वाटतं बॉल हवेत आहे, हा झेल होऊ शकतोय का बघूया. आणि मला वाटतं सूर्य समोर आला असल्या कारणाने त्यांना झेल समजला नाहीये. दुसरी धावेची मागणी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5 रन्स. बघा विशाल, दोन्ही खेळाडूंचे 2 बॅक टू बॅक झेल सोडलेले आहेत आणि दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. सजीस आणि त्याच्यानंतर नायजेल डिसूजा हे 2 खेळाडू असे आहेत की 2 खेळाडू काही क्षणामध्ये काही करतील. असे 2 खेळाडूचे झेल बॅक टू बॅक 2 चेंडूवर सोडणं म्हणजे खूप कठीण होणार आहे मालवणी ए या संघाला. नक्कीच नक्कीच, कारण का दोन्हीही चांगले खेळाडू आहेत, लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत आणि यांचे झेल सोडणं कुठेतरी तुम्हाला भारी पडू शकतं असं मला वाटतंय. पण तरी सुद्धा बॉलर हेट आपले चान्स ट्राय सोडणार नाहीये. पूर्ण बॉल हवेत आहे, 1 बाउन्स जातोय आणि 1च धाव मिळेल आणि चांगली अशी फेकी आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. चला अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद झाले. धावसंख्या जगदीश झालेली आहे ती 6 या धावसंख्येवर. जबरदस्त असं इथं गोलंदाजी मात्र विनोद कोहली यांच्याकडून चांगले होते पण त्यांना साथ मिळत नाही विशाल क्षेत्ररक्षकाची. नक्कीच नक्कीच, गोलंदाजी ती खरंच चांगली करत आहेत. पुन्हा यॉर्कर चेंडू होता मला वाटतं आणि 1 धाव काय वाचू शकणार नाही. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली आहे ती म्हणजे झाली 7 रन्स. शेवटचा चेंडू आहे विनोद यांचा. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली ती म्हणजे विनोद यांनी. ओम साई स्पोर्ट्स माध्यमातून आपण हा युट्यूबचा सामना घर बसल्या बघतोय का काय आपल्या फॅमिलीचे मेंबर्स आहेत ते देखील हा सामना बघत असतील. आणि अशी जर क्षेत्ररक्षण मालवणी हे संघ करत असेल त्यांचे घरचे देखील त्यांच्यावर वैतागले असतील. पण चांगले 2 खेळाडूंचा आपण इथं झेल सोडलेला आहे आणि दोन्ही खेळाडू अजूनपर्यंत मैदानावर स्थिर आहेत. की थोडा धोका इथं मालवणी ए संघाला होऊ शकेल. नक्कीच नक्कीच, कारण का जे महत्वाचे खेळाडू होते ओपनर बॅट्समॅन आहेत ते त्यांचे झेल सुटलेले आहेत. पुन्हा एकदा स्वीप केला जातोय. क्षेत्ररक्षक सचिन यांच्याजवळ, सचिन यांनी 1 झेल सोडला होता, त्यानंतर चंद्रकांत यांनी झेल सोडला. म्हणजे 2 खेळाडू हे चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडून झेल सुटलेला आहे. पहिल्या शतकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 8, बिना गडी बाद 8 धावा. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. आदित्य यांना एक संधी मिळते की एक चांगलं असं गाणं वाजवण्याची.
युट्यूबचा माध्यम जसं आहे त्याच्यामधील 1100 व्ह्युअर्स हा सामना बघतायत, म्हणजे घर बसल्या बघता असतील, इतर देखील नक्कीच. काही जण बघत असतील. आणि चांगली गोष्ट आहे की बघा 1100चे जे व्ह्युअर्स आहेत ती चांगली गोष्ट आहे. एवढे व्ह्युअर्स आपला हा सामना बघण्यासाठी म्हणजे खरंच मास्टरला कुठेतरी आपल्याला खूप Yes, मोठं sir. प्राधान्य भेटलेलं आहे असं आपण प्रतिसाद बोलू शकतो. येस प्रतिसाद भेटतोय मास्टर प्रतिसाद भेटतोय नक्कीच. या अग्रकुली एकता समाज मंडळाच्या या स्पर्धेला प्रतिसाद मिळतोय. व्ह्युअर्स जे प्रेक्षक बघतायत त्यांच्या थँक्यू फॉर ऑल द व्ह्युअर्स दोज आर वॉचिंग दिस मॅच ऑन द युट्यूब. नक्कीच व्ह्यूवर जितके वाढतील तितकं आपल्याला चांगलं वाटेल. आणि बघूया आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन कोण येत आहेत ते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू भाटी संघाचा रुपेश यांनी इथे यायचं. रुपेश इज द मॅन ऑफ द मॅच ऑफ द पहिला मॅच ऑफ द वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन आलाय ते म्हणजे गणेश. बघूया मालवणी संघाचे गणेश विनोदांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती, 2 छल निसटले नक्कीच. गणेश लिंबोडे हा गोलंदाज आलेला आहे. पहिला शेवट इथं जातो बघूया शतरक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू साया धावसंख्येसाठी गेलेला आहे. पहिला षटकार गणेश लिंबोडे यांच्या गोलंदाजीवर येतोय सजीश यांच्या बॅटीतून. नक्कीच मनोज सर तुम्ही बोलले होते की जे झेल सुटणं हे त्यांना कधीतरी भारी पडू शकेल. दुसरा चेंडू द्यायचा आहे आणि आदित्य इथं थांबा. भाटी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू रुपेश कोळी याला दिला जातोय. राजन एक चांगलासा क्रिकेटपटू होता मालवणीचा, त्याच्याकडून त्याच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रुपेश फलंदाजाला ज्यांनी जबरदस्त अशी फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा शतरक्षणामध्ये तिन्ही फॉर्मॅटचा बॉल द्यायचा आहे. बॉल द्यायचा जरा लक्ष अल्लात कुठे गेला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. येस थँक्यू राजन आणि कॉंग्रॅच्युलेशन रुपेश तुमच्या या पुरस्कारासाठी. तर बॅक टू विशाल. बघूया की अजूनपर्यंत एक चेंडू आणि एक शतक आणि एक चेंडूचा खेळ झाले. धावसंख्या झाली ती 14. नक्कीच मनोज सर तुम्ही म्हटले होते की जर यांचे झेल सुटले तर हे भारी पडतील आणि आपल्याला दिसून येते ते आता. आणि याचा फलितून निघतो तो म्हणजे षटकार. आता खरोखरच मी विशाल असं बघायला 20-25 वर्षापासून या दोन फलंदाजाला खेळताना बघितलेलं आहे. एक असे फलंदाज ज्या फलंदाज वन मॅन शोगिरी करण्याच्या फलंदाजामध्ये दोन सजीस आणि नायझल जबरदस्त फलंदाज आहेत. या फलंदाजांनी खूप 2025 पासून चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला टॉप मध्ये देखील आणून ठेवलेलं आहे. दुसरा चेंडू अप्रतिम चेंडू. मला वाटतंय आता मात्र बाद होत आहे ते म्हणजे सजीस या नावाचा पहिला झटका बसतोय. कमांडी मी भंडारी ऑप्टिकल्स जे आपले ओनर आहेत अरुण किसन भंडारी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो गॉगल आहे तो त्यांच्याकडून आला. थँक्यू फॉर द अरुण किसन भंडारी फॉर गिव्हिंग युअर कॉन्ट्रीब्युशन फॉर अस. आणि प्रो प्राइज आहेत अजित भंडारी यांचा देखील खूप आभारी. येस बॉल द्यायचा आहे बॉल द्यायचा आहे. अल्लाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सर्व डोनेटरचे पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचे साईनाथ स्पोर्ट्स क्लब मालवणी बीच्या वतीनं मी आभार मानतोय की ज्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावला आणि या स्पर्धेला खरोखरच चांगलं प्राधान्य मिळेल. विशेष करून आभार मानावे जोझफ रॉड्रिक्स सायमन रॉड्रिक्स त्याच्या संघाचे देखील की त्यांनी स्पर्धा बघा स्पर्धा देखील ठेवली. रक्तदान शिबिर देखील होतं. आपल्या डोळ्याची तपासणी देखील विशाल याच्यामध्ये होऊन गेलेली आहे. असं म्हणजे 3 ट्रिपल असं काय आपल्या इथं बघायला भेटलेलं आहे विशाल. नक्कीच. आणि आता गणेशांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता म्हणजे गणेशांच्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवर त्यांनी चांगलंच कमबॅक केलं म्हणजे गडी बाद केला आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे केविन रॉड्रिक्स संघाचा संघनायक. बघा या खेळाडूला ऍक्च्युली ओपनरला 2 बॅट्समन असतात पण केविन रॉड्रिक्स यांनी विश्वास ठेवला सजीसवर. केविन रॉड्रिक्स कॉल युअर अदर बॅट्समन ऑन द ग्राउंड फॉर द 4th batsman please because we don't have time now. मी रिक्वेस्ट करेन की तिसरा बॅट्समॅन पाठवायचा आहे. एक्स्ट्रा बॅटर करण एक्स्ट्रा बॅटर पाठवा जरा प्लीज.
कांदोलीचा किशोर आणि आपल्या मंडळाचा खजिनदार जिथं कुठं असेल त्यांनी कॉमेंट्री कक्षाच्या उजवीकडे यायचं. पण ते नागेश देखील खूप आज मेहनत करतायत आपल्या या सर्व असं म्हणा की आईस आपल्या डोळ्याची तपासणी आणि रक्ताची तपासणी जिथे चालू आहे तिथं काय जबरदस्त चेंडू अप्रतिम अप्रतिम चेंडू, ते म्हणजे गणेश यांचा. आतापर्यंत त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार दिला होता, त्यानंतर गडी बाद केला आणि आता निर्धाव असा चेंडू चांगलंच कमबॅक केलं ते म्हणजे गणेश यांनी. काय वाटतं तुम्हाला? सकाळी ऍक्च्युली गणेश आणि मी बरोबर मीटिंग झाली. हा चौथा मॅच खेळताय ते, हा चौथा मॅच खेळताय ते, दोन संघ चौथा मॅच खेळताना दिसत पहिला सामना म्हणजे 4 वेळा हे दोन संघ एकत्र खेळताना 4 वेळा झाली आणि 3 वेळा कंटिन्यू कुलवे मॅग्निफिशंट संघाने मालवणी ए या संघाला हरवलं आणि चौथी वेळ आहे. त्या चौथ्या वेळेमध्ये बघूया काय पोझिशन आहे, काय सिच्युएशन आहे आपल्याला बघायला मिळेल. बघू, आपल्याला नक्कीच समजेल आता काय सिच्युएशन आहे की काय पुढे होऊ शकेल. चांगलंच कमबॅक केलंय ते म्हणजे गणेश यांनी. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले आणि 1 षटकार, 2 निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव भेटलेली आहे. आता स्ट्राईकला आहे ते नायझिल. संघाचं नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या 15 झालेली, 1 फलंदाजाच्या मोबदल्यात नायझिल डिसूजा 4 वर खेळतोय. केव्हिन रॉड्रिक्स यांनी 1 धाव केलेली आहे. गणेश लिंबुडे यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 7 धावा दिलेत. स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय जिथं आपलं प्रॅक्टिस ग्राउंड आहे, जे नेट लावलेलं आहे त्याच्यावर 6 धावसंख्येसाठी. म्हणजे षटकार. बघूया आता पुन्हा एकदा, पुन्हा चेंडू प्रशांत याच्यावर पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. फलंदाजी विशाल, मी सांगितलं की षटकारा मारण्यामध्ये 27 षटकार याच्या अगोदर त्यांनी मारले होते, 27 आणि 2 पकडल्यानंतर 29 षटकार. आणि बघा धावा देखील भरपूर आहेत, 340 धावा देखील केलेले आहेत. याचा अर्थ की हा 370 धावा देखील केलेले आहेत. आणि कंटिन्यू आता 2 षटकार आणि काही धावा म्हणजे त्याच्या टोटल धावसंख्या झाल्या 16. 5 चेंडूला सामोरे 2 षटकार आहे. धावसंख्या झाली ती 27 2 षटकाच्या अखेरीस. विशाल, नक्कीच म्हणजे आपण मास्टर या संघाचा नंबर 1 बॅट्समॅन नायझिलच असेल असं मला वाटतंय. त्यांचा झेल निसटला. मला वाटलं होतं कुठेतरी हा झेल तुम्हाला भारी पडेल मालवणी असंघाला, आणि तो पडताना दिसतोय. 2 चेंडू 2 षटकार आणि वैयक्तिक किती धावावरती खेळत आहेत तो नायझिल, मी थोड्याच वेळेस सांगेन. 16 धावांवरती खेळतात, वैयक्तिक 16 धावा. नायझिलियन लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत, नंबर 1 बॅट्समॅन आहेत ते मास्टर आगरी एकता समाज चे नंबर 1 बॅट्समॅन नायझिल. आता आल्या स्ट्राईकला पहिला चेंडू, बघूया. आणि ऑफ साईडला टोलावून दिलाय. 1 बाउन्स जातोय की काय चौकार, बघूया. नाही, चांगला असा क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी, पण 2 धावा काय वाचू शकणार नाही आणि 2च धावेने समाधान मानावं लागेल. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ होत आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29 रन्स, 29 धावा, 2वर 9. प्रतिम चेंडू होता, हलवार प्लेड केला आहे. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेची मागणी, मला वाटते दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केलेली आहे. चांगला असं कॉर्डिनेशन दोन्ही बॅट्समॅन मध्ये. काय वाटतं म्हणून सर तुम्हाला? आपण बघतो की विशाल, फलंदाजाचं जर शतरक्षण गोलंदाजाला जर साथ देत नाही तर असं मिस्टेक्स, असे काही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच. तिसरा चेंडू आहे आता. केव्हिन देखील चांगली फलंदाजी करतो आजच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, थोडा मिस टाइम स्ट्रोक होतोय, 2 पावलं पुढे आला होता, पण त्रिफलाची झालेले आहेत. चांगलंच कमबॅक केलेलं आहे ते म्हणजे मालवणी संघाचे फ्लेन पाटील. कमांड
बीच्या वतीनं आणि आमच्या कोल्हे अग्रिकता समाज मंडळाच्या वतीनं देखील, कारण रक्तदान शिबिर हे पहिलं रक्तदान शिबिर आहे 10वी स्पर्धेमध्ये. चांगली गोष्ट आहे की बघा 10व्या स्पर्धेमध्ये रक्तदान शिबिर इथं मालवणी साईनाथ स्पोर्ट क्लबने ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू थोडा ब्लॉक मध्ये होता, चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. जितू कोळे याच्या हातात एक धावेसाठी आणि या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली ती 32, फलंदाज बाद झाले ते 2. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. फ्लेम पाटील यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 4 चेंडूवर 5 धावा देऊन एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. याचा अर्थ की जी दोन शतकं जी होती याच्या पुढची ती थोडी असं म्हणा की थोडी महागडी होती, त्याच्यामध्ये थोडं आता कमबॅक चांगली केलेली आहे, चांगलं परतफेड केलेलं आहे फ्लेम पाटील यानं. नक्कीच पाटील यांनी चांगलंच कमबॅक केलेलं आहे. त्या म्हणजे आतापर्यंत त्यांनी 5 धावा दिलेल्या आहेत फक्त. त्याच्या आधीची शतकं थोडी महागडी शतक बोलू शकतो आपण. आता धावसंख्या आहे ती 32, 2 गडी बाद आणि अजूनही तडाखेदार फलंदाज स्ट्राईकला आहेत. बघा मॅग्निफिशंट कुलबेम मध्ये जर बघितलं 3 फलंदाज डावखुरे आहेत. दुसरं नायझेल, त्याच्यानंतर सजीस आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतो की करण पांडुरंगे हा देखील लेफ्टी फलंदाज आहे. सर ती लेफ्टी फलंदाजाची खूप भरती इथं मॅग्निफिशंट कुलबेम मास्टर संघामध्ये बेतलेली आहे. नक्कीच मारण्याचा प्रयत्न, पण मला वाटते हा अंपायरने दिला अवांतर बाहेरचा चेंडू. वाईट चेंडू जातोय आणि वाईट चेंडूने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3वर 3, 33 धावा, 33 रन्स. पुन्हा एकदा फ्लेम पाटील. आता मात्र चांगला चेंडू, थोडा गुडलँडचा स्पॉटचा जो एरिया आहे तिथं चेंडूचा टप्पा ठेवलेला आहे आणि तिथून जर टप्पा जर पडला तर फलंदाजाला काही करता येणार. तर त्याच्या बॅटवरून चेंडू जातोय. यष्टीरक्षक जितू नाहीये, विनोद कोहली याच्या हातात. जितू कोहली पाटील हे चांगली गोलंदाजी करतायत. 35 वर्षावरील खेळाडू आहे, चांगली कामगिरी करावी लागेल. इथं बघा 2 चेंडू इथं बरोबर नव्हते आणि तिसऱ्या चेंडूवर एक षटकार येतोय खाऊ खनर्षा मध्ये 6 धावसंख्येसाठी. नायझिल इज ऑन फायर. कम ऑन डीजे. स्कोर इज 39, लॉस ऑफ 2 विकेट. चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला इथं बोलवलं जातं बघायचं आहे. नक्कीच मनोज सर, मला असं वाटतं की नायझिल यांचा झेल जिथे सुटला, मला वाटतं आता तो खूप भारी पडतोय. असं काय वाटतंय तुम्हाला, त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? तो झेल क्रुशल होता खरोखरच. तर तुम्ही म्हटलं सचिन याच्या हातून तो झेल सुटला, मात्र तो खूप महागडा पडणार आहे झेल. आणि या फलंदाजांनी खरोखरच खूपच चांगली फलंदाजी त्या 2000 जेव्हा 24-25चा जो तेव्हापासून केलेली आहे. आणि या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे खरोखरच तुम्ही मॅच मधून असं म्हणा की 80% निघालेले आहेत असं म्हणावं लागेल. नक्कीच, कारण का आता त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. झेल निसटला आणि त्यांनी वैयक्तिक किती धावा केल्यात? मी 22 धावांवरती खेळत आहेत. संघाची धावसंख्या 39. बघा, एक धावेवर त्याचा झेल सोडला आणि त्यांनी 22 धावा केल्या, म्हणजे टोटल 21 धावा त्यांनी प्लस झाल्या त्याच्यामध्ये. नक्कीच बघूया आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं शतक घेऊन कोण येत आहेत. सचिन कोहली आज 4थं शतक घेऊन आला, ज्याच्याकडून झेल सुटला होता. आता त्याला त्या झेलची भरपाई करावी लागेल गोलंदाजीमध्ये. बघा 2 मिनिटाचा आपल्याला क्लीन अपचा जो मुकेश भंडारी साहेबांनी जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड कसं क्लिअर झालेलं आहे बघा. ह्याला म्हणतात एक माइंडसेट. मुकेश भंडारी साहेबांकडून आपल्याला इथं बघायला भेटलं होतं. पहिला चेंडू इथं बॅटची कट लागून चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या मागे 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरी भेटणार नाहीये. चला आता पुढचं समालोचन विशाल देतील, तोपर्यंत मी माईक आमचे मित्र गुरव साहेबांना देतोय. मनोजी धन्यवाद. साईनाथ क्रिकेट संघ मालवणी ब आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मास्टर चषकाचे सामने आपण पाहिले आणि आपण पाहिलं
की रक्तदान शिबिराचं आयोजन ही लोककल्याण कार्यामध्ये एक सहकार्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे सहकार्य करण्यामध्ये आम्हाला बोरिवली ब्लड सेंटर दोषी मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टची एक टीम मिळाली. तीच टीम आणि त्यांचा सन्मान आपण पाहत आहोत. या टीम मध्ये अनेक डॉक्टर्स आणि नर्सेस आहेत, सिस्टर्स आहेत, ब्रदर्स आहेत. या सर्वांचं मनपूर्वक आभार. बोरिवली ब्लड सेंटरच्या सर्व टीम मेंबर्स, कोळी आगरी एकता समाज मंडळाकडून आणि साईनाथ क्रिकेट संघ मालवणी ब कडून मनपूर्वक आभार. त्या सर्वांना सन्मान चिन्ह देऊन, शाल देऊन आम्ही सन्मानित केलेलं आहे. बोरिवली ब्लड सेंटरच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा जेवढं आपण कौतुक करू, प्रशंसा करू तेवढी कमी. त्या सर्वांनी योग्य सल्ला रक्तदात्यांना दिला, त्यांची मदत केली आणि आज जवळजवळ 26हून अधिक रक्ताच्या ब्लड बॉटल्स आम्हाला जमा करण्यामध्ये यश मिळालं. आणि हेच ब्लड जे आहे गरजू रुग्णांना दिलं जाईल आणि अनेक व्यक्तींचे प्राण याच्यापासून वाचणार आहेत. या सत्कार्यामध्ये, या लोककल्याण कार्यामध्ये सहकार्य करणाऱ्या बोरिवली ब्लड सेंटरच्या टीमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. सर्व सिस्टर्सचं, नर्सचं, डॉक्टर्सचं मनपूर्वक आभार. आणि असंच कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या आमंत्रणाला स्वीकारून दरवर्षी आपण सहकार्यासाठी यावं. आणि मी आशा बाळगतो की आमच्याकडून ज्या आपणाला सेवा पुरवण्यात आल्या त्यामध्ये जर काही कमी राहिली असेल तर त्याबद्दल क्षमस्व. कोळी आगरी एकता समाज मंडळाचे स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष जोसेफ रॉड्रिक सर, विश्वस्त मुकेश भंडारी सर, सेक्रेटरी प्रमोद पाटीलजी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत. किरण सर, मनोज सर, विलास सर ही या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. वळूया सामन्याकडे. ओव्हर टू यू मनोजजी आणि विशाल. नक्कीच. आता धावा झाल्या ते म्हणजे 42 धावा, 3 गडी बाद. नाझिल वैयक्तिक 22 धावांवरती खेळत आहेत. स्ट्राईकला आहेत ते करण. बघूया करण लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत, काय करतात आपल्या संघासाठी. मनोजजी आणि विशाल, एक महत्वाची सूचना सुद्धा मला मालवणी वासियांसाठी द्यायची आहे की कधीही आपल्या परिसरामध्ये एखादा अपघात झालेला असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या रुग्णाला जर रक्ताची गरज असेल तर आपण कोळी आगरी एकता समाज मंडळाचे स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष जे आपल्या मालवणी वासीच आहेत, जे आपले मालवणी वासी आहेत असे जोसेफ रॉड्रिक सर आणि किरण वैती सर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्याला नक्की मदत देण्याचा कोळी आगरी एकता समाज मंडळ प्रयत्न करेल. ओव्हर टू यू विशाल अँड मनोजजी. धन्यवाद. आणि आता स्कोर झाला आहे तो म्हणजे 43 धावा. एक लेफ्ट हँडर बॅट्समॅन वैयक्तिक 22 धावांवरती खेळतात ते म्हणजे नाझिल. बघूया आपल्या संघासाठी अजून किती धावा करू शकतायत की नाही. नाझिल यांच्या फळीतून निघतोय, बॉल हवेत आहे, झेल होतोय की नाही, आणि झेल पुन्हा एकदा निसटलेला आहे. झेल निसटणं खरंच तुम्हाला भारी पडेल. एका धावेवरती झेल निसटलेला होता आणि आता 22 धावेवरती खेळत होते नाझिल आणि पुन्हा एकदा झेल निसटलेला आहे. झेल निसटणं खरंच तुम्हाला भारी पडेल. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 44 रन्स. 5वा चेंडू आहे. लेफ्ट हँडर बॅट्समॅन करण. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पुणे मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न पण काहीच कळाला नाही. मला वाटते मागच्या साईडला चेंडू जातोय. विकेट किपर यांच्या हातून निसटलेला आहे. बाईकच्या स्वरूपात 2 धावा भेटतील आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 4वर 6, 46 रन, 46 धावा. नक्कीच मनोज सर, आपण बघितलं तेव्हाशी मुकेश भंडारी साहेबांनी लहान मुलांना बोलून तिथे पारितोषिक दिले. ती लहान मुलं किती खुश झाली ते आपण त्यांच्या पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण काहीच केलाय. मला वाटतं निर्धावच वाईट चेंडू अंपायरांनी अमान्य केलाय तो चेंडू आणि या अमान्य चेंडूवरती धावसंख्येत वाढ. 47 रन्स.
मनोज सर काय बोलाल तुम्ही? म्हणजे त्या लहान मुलांना, प्रत्येक 8 व्यक्ती लहान मुलं होती, त्या लहान मुलांना पारितोषिक दिलं भंडारी साहेबांनी. बोल हवेत आहे, झेल होऊ शकतोय की नाही बघूया आपण. हा, आणि अप्रतिम झेल टिपलेला आहे. आणि ऍक्च्युली विशाल, या खेळाडूकडून मिस्टेक खूप कमी होतात. त्या खेळाडूला दर्जा दिला तो सरांचा, गणेश कोळी, पण सराचा दर्जा आहे. आणि ते खेळाडू खरोखर चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडून झेल कमी सुटतायत. आणि चांगला असा झेल पकडून करण पांडुरी या खेळाचं इथं अंत झालेले. धावसंख्या झाली ती 47, लॉस ऑफ 4 विकेट. अजूनपर्यंत नायझिल 23 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकवर. आता मात्र तो बघूया शतक झाल्यानंतर स्ट्राईकवर जाईल. पण नवीन फलंदाज येतो तो स्नेडन या फलंदाजाला नंबर 6 वर पाठवलेलं आहे. बघूया, 1 शतकाचा खेळ बाकी आहे. स्नेडन फरेरा हा फलंदाज आलेला आहे आणि त्यांना आता फेस करण्यासाठी नायझिल स्ट्राईकवर असेल. गोलंदाज गणेश कोळी, म्हणजे सरची ज्याला डिग्री आहे त्या गोलंदाजाकडे आता इथं गोलंदाजीसाठी शेवटचं शतक हाताळण्यासाठी त्याच्याजवळ दिलेलं आहे. साईनाथ क्रिकेट संघ, मालवणी बी, कोली अग्रिकता समाज मंडळ, मुंबई मास्टर चषक 2025 हा पर्व चालू आहे. सकाळी आपण बघितलं की रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ वेस्ट, LM पटेल रोटरी आई हॉस्पिटल, मोफत नेत्र चिकित्सा केंद्र, मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया मंडळाकडून मोफत अन्य नेत्र शस्त्रक्रिया मोफत दरात शिबिराच्या ठिकाणी नेत्र चिकित्सा तज्ञ डॉक्टर सल्ला. भंडारी ऑप्टिकल्स 25%, म्हणजे भंडारी जो ऑप्टिकल्स आहे त्याच्याकडून 25%चा डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. अरुण भंडारी व अजित भंडारी जे या ऑप्टिकलचे मालक आहेत त्यांच्याकडून आपल्याला मिळू शकेल. तसंच पार्थ ज्वेलर्स, बोरवली बोर्ड सेंटर, जोशी मेमोरियल्स चॅरिटेबल ट्रस्ट, नंतर अंपायर निलेश आणि कपिल सर, मॅन ऑफ द मॅच. इथं सगळे पाहुणे वगैरे आपल्याला बघितले तर सागरजी पठारे उद्योजक, सिद्धेश पठारे उद्योजक, धनेश शांताराम भंडारी, भाई मामा हे देखील इथे येऊन गेले. मालवणी भंडारवाडा, सत्य साईबाबा हॉस्पिटल, मोतीबिंदू ऑपरेशन विनामूल्य, 150 रुपये मदत. रिक्षाचं भाडं देखील त्या आपले जे धनेश शांताराम भंडारी, ज्याला भाई मामा असं म्हणत, त्यांनी केला होता. थँक्यू किशोर गुरव यांनी जे एकदम असं इथे लिहून ठेवलेलं आहे. तर आपण बघूया सामन्याकडे येणार आहोत. शेवटचं शतक गणेश कोळी या गोलंदाजाकडून हाताळले जाते. स्ट्राईकवर नायझिल 23 वर खेळतोय. एकूण टोटल धावसंख्या झाली ती 47, लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस ऑफ दिस 5th असं म्हणा की शेवटचा सामना या गटातील आणि त्याचा इथं शेवटचं शतक. पहिला चेंडू बघा किती भिरकावून मारलेला आहे. चेंडू जातोय गगनचुंबी षटकारासाठी. मॅच बॉल इज मॅच बॉल आलेला आहे, तरी बॉल एक ठेवा तुमच्या जवळ. बघा, पहिल्या चेंडूवर इथं षटकार नायझिल डिसोजा यांच्या बॅटीतून आलेला आहे. टोटल 4 षटकार आता त्यांच्या या मॅच मध्ये झाले. एकूण त्यांची धावसंख्या झाली होती 29. 11 चेंडू. स्ट्राईक रेट बघितला 263.64 आहे. याचा अर्थ की खूप मोठ्या स्ट्राईक रेटने धावा आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेमध्ये या कोली अग्रिकता समाज मंडळामध्ये दिलं. ते कुठेतरी आपल्याला भारी पडताना दिसतंय मला वाटते. धावसंख्या आहे ती 53 रन्स, 4 विकेट लॉस. पूर्ण नायझिल यांचा मारण्याचा प्रयत्न पण बॅटची कडे निघून जातो. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धावेची मागणी थोडंसं 4 क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. स्ट्राईक घ्यायचा नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल. मनोज सर काय वाटतंय? कारण का त्यांची बॅट चाललेली आहे, स्ट्राईक घेतील असते, 2 धावा मारणार असते. नाही, येणाऱ्या फलंदाजीमध्ये जर बघितलं तर चांगली फलंदाज आहेत, मात्र चांगले असे स्ट्राईक मात्र घेतली जाईल ती नायझिल डिसोजा यांच्याकडून. कारण त्याच्या बॅटची जी मला वाटतं जी धार आहे ती तापलेली आहे. तो 31 वर पोहोचलेला आहे. धावसंख्या त्याची 31 आणि टोटल धावसंख्या झाली ती 55. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू. आता मात्र चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. शतरक्षक चंद्रकांत यांच्याजवळ 1च धाव मिळेल. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 56. नायझिल व्यक्ती 32 वर पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि धावसंख्या झाली ती 56.
3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. गणेश कोळी 3 चेंडू टाकलेत, त्याच्यामध्ये 9 धावा आतापर्यंत गणेश कोळी या गोलंदाजांनी दिलेले आहेत. सचिन कोहली यांनी 6 धावा दिल्या होत्या फक्त आणि एक फलंदाज देखील बाद केला होता. म्हणजे थोडं खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याच्यामध्ये त्यांनी परतफेड कमबॅक केलेली आहे सचिननं. पण गोलंदाजीमध्ये मात्र चांगली केली, पण फलंदाजीमध्ये देखील त्याला ते भरपाई करावी लागेल. घ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 56, 3 डिलेव्हरीज टू गो. स्नेडन फरेरा स्ट्राईकवर येतोय. 3 चेंडू मधील खेळण्यासाठी बघा किती चेंडू तो खेळतो आणि किती चेंडू स्ट्राईक नायझीलला देतो ते बघायचं आहे. गणेश कोळी आपल्या शतकातील पुढचा चेंडू राईटच्या मोर विकेट मारा. आमचा एंड जो तिथं आम्ही पॅव्हलियन मध्ये तिथून गोलंदाजी करण्यास सज्ज. बॅटची कट लागून चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन आहे तिथं 2 या धावसंख्येसाठी आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 58 या धावसंख्येवर. विशाल आपण जर बघितलं तर नायझीलला स्ट्राईक मिळते की नाही ते बघायचं. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच, पण गोलंदाजी चांगलीच करत आहेत, पण यष्टिरक्षकाने सुद्धा चेंडू सोडला नाही पाहिजे, कारण का कुठेतरी बॉलरचा कॉन्फिडन्स कमी होतो त्यावरती. 2 धावा भेटल्या, जिथे निर्धाव धाव होती तिथे 2 धावा भेटलेल्या आहेत. यस विशाल, मी अगोदरच सांगितलं की गोलंदाजाला 7 शतरक्षणाची मिळणं खूप गरजेचं आहे आणि तसं जर नाही झालं तर गोलंदाजावर प्रेशर येते आणि गोलंदाजीमध्ये थोडा प्रॉब्लेम्स होत जातो. नक्कीच, असं हा. तो चांगले आपल्या प्रयत्न करतोय, गोलंदाजी करतोय, पण तुम्ही त्याला साथ नाही दिली तर कुठेतरी तो थोडा कमजोर होतो. पुन्हा एकदा हलवार प्लेड केला आहे. मला वाटतं यस नो करता नायझील यांचा स्ट्राईक घेण्याच्या आणि नायझील बाद झालेला आहे. एक चांगला गडी बाद होतोय तो म्हणजे नायझील या नावाचा. कमांड डीजे. चेंडूकडे येणार. धावसंख्या झाली ती 58. लास्ट डिलिव्हरी ऑफ द असं म्हणायला गेलं त्याच्या 5व्या षटकात. आपल्या कोट्यातली शेवटचा चेंडू खेळण्यासाठी बेन्सन येतोय. स्ट्राईकवर बेन्सन, नॉन स्ट्राईकवर स्नेडन. आणि बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात, कारण गणेश आणि आतापर्यंत 5 चेंडूवर 11 धावा, त्याच्यामध्ये उत्तुंग षटकार होता आणि काही डबल्स आणि काही सिंगल्स आल्या. मात्र गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. नायझील सारख्या फलंदाजाला धावबाद झालेला आहे. पुढचा चेंडू आणि क्लीन बॉल इथं झाले. बेन्सन थोडे मला वाटतं शफल होल मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या दिशेने, पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पण बॉल आणि स्टंपला संपर्क होऊन एसटी उद्ध्वस्त झालेले आहेत. क्लीन बॉल झालेले आहेत आणि इथं नंबर 6चा फलंदाज इथं बाद झालेला आहे, तो कुलवेन मॅग्निफिशन मास्टर्स या संघाचा. धाव संख्या झालेली आहे ती मिस्टर 59 टू विन. जगदीश थँक्यू. 59 धावेचं टार्गेट इथं ठेवलेलं आहे मॅग्निफिशन कुलवेम मास्टर्स या संघाने मालवणी गावदेवी स्पोर्ट क्लब मालवणी ए या संघासमोर. तर बघूया आता थोडं आपल्या समोर तो फलंदाजीसाठी जेव्हा संघ उतरेल तेव्हा आपण पुन्हा कॉमेंट्रीकडे येऊ. तोपर्यंत आदित्य तुम्हाला चांगली अशी गाणी ऐकून देणार आहे.
पाठवायचे आहेत. मी रिक्वेस्ट करतो मालवणी संघाच्या कॅप्टनला काय आपले सलामीचे फलंदाज पाठवा. बघा यंदाच्या याच्यामध्ये जास्त हायस्ट विकेट टेकर मध्ये आपण बघतोय की पहिले नाव भाटीचा रुपेश 236 धावा देऊन त्यांनी 18 फलंदाज बाद केलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा नंबर भरत यतीन कांदिवलीचा त्यांनी 113 धावून 17 फलंदाजाला बाद केलेले आहे. नंबर 3 वर 4 गोलंदाज आहेत. लॉयड आहे, निशान आहे, भूषण केणी आणि नायझिल 5 आहेत. नायझिल आणि ऐसन या 5 गोलंदाजांनी 15-15 विकेट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 4 वर 2 गोलंदाज आहेत. स्नेडन कुलवेम आणि विनोद मालवणी ए या गोलंदाजांनी 14 विकेट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 5 वर 3 गोलंदाज आहेत. नंबर 5 वर 3 गोलंदाज महेंद्र देवडे, अमित सातारे आणि मंगेश कोळी म्हणजे दारोली आणि मडवीचे 2 खेळाडू त्यांनी 13 विकेट्स घेतलेले आहेत. नंबर 6 वर 2 गोलंदाज आहेत. हेमंत चारकोप आणि डॅनी मनोरी या गोलंदाजांनी 12 विकेट्स घेतलेले आहेत. नंबर 7 वर 4 गोलंदाज आहेत. पंकज ठाकूर अक्सा, जितू कोळी मालवणी ए, संदीप चारकोप आणि संजय ठाकूर अक्सा या गोलंदाजांनी 11 विकेट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 8 वर 4 गोलंदाज आहेत. राहुल मडबी, मंगेश दारोली, उमेश भाटी आणि परवेश कोळी मडबी या गोलंदाजांनी 10 विकेट्स घेतलेले आहेत. नंबर 9 वर 5 गोलंदाज आहेत. गणेश लिंबोडे मालवणी ए, मनीष ठाकूर अक्सा, संतोष मनोरी, स्वप्नील मनोरी आणि भूषण वजीरा या खेळाडूंनी 9 विकेट्स घेतलेले आहेत. आणि नंबर 10 वर 4 गोलंदाज आहेत. दिनेश भाटी, धुरंधर अक्सा, सुरेश पाटील कांदिवली आणि भावेश अक्सा यांनी 8 फलंदाजांना असं बाद केलेलं आहे. तर आपण बघतोय की ऐसन हा गोलंदाज देखील या लिस्ट मध्ये नंबर 3 वर आहे. त्यांनी 15 विकेट्स आतापर्यंत घेतलेले आहेत. बघा चांगला असा गोलंदाज आहे. या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. गेली 4 दशकं तो या क्रिकेटला 4 की जास्त त्याच्यापेक्षा असं म्हणा की सारी 4 दशकं तो क्रिकेट खेळतोय. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. स्ट्राईकवर आपण बघतोय चंद्रकांत ज्याच्या मुलाने एक शतक कालच्या सत्रामध्ये झू बीचवर टाकलं होतं. मनोरी संघाला 7 धावांची गरज होती आणि त्या 7 धावा दिल्या नव्हत्या. त्याचा मुलगा आणि त्याचा वडील इथं मालवणीच्या या मैदानावर खेळताना दिसतोय. त्याचा मुलगा देखील बाजूला आमच्या बसलेला आहे. येस, त्याचा डीजेच्या बाजूला त्याचा मुलगा देखील बसलेला आहे. तो लपतोय. लपायचं नाही, याच्यानंतर तुम्हाला देखील इथं खेळायचंय. कारण गोलंदाजी अप्रतिम. मनोरीच्या संघाला 7 धावांची गरज होती शेवटच्या षटकात, त्या करू दिल्या नव्हत्या आणि आज त्याचा वडील खेळताना दिसणार आहे. चला सामन्याला सुरुवात करणार आहोत. स्ट्राईकवर चंद्रकांत, नॉन स्ट्राईकवर रमेश हे 2 फलंदाज आपल्या समोर आलेले आहेत. सामना सुरू होतोय. नको बंद करू. रमेश कोळ पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिला चेंडू अप्रतिम आहे. धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. पहिल्या चेंडूवर इग्लिच एवढा बघा की चांगली गोलंदाजी ऐसन या गोलंदाजाकडून होते. पुन्हा एकदा ऐसन राईट थांब राम द विकेट मारा. चंद्रकांत या फलंदाजासाठी पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. आता मात्र चेंडू थोडा ऑफस्टिकच्या खूप लांब आहे. त्याच्यामध्ये पंच धुरंधर याच्याकडून तो वाईट बॉल घोषित होतोय. एक अवांतर धावसंख्येने संघाचा खातं उघडलेलं 1 या धावसंख्येनं. पुन्हा एकदा गोलंदाज ऐसन आपल्या शतकातील पुढचा चेंडू राईट राऊंड द विकेट मारा. फुलटा चेंडूला एक मोठा फटका. शतरक्षकाच्या थोडा सबल पडतो. एकदा पूर्ण खरण यांच्याकडून चांगलं शतरक्षण, चांगली फेकी येते. 1च धावेवर समाधान दोन्ही फलंदाज मांडतायत. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी गोलंदाज ऐसन आपल्या शतकातील पुढचा चेंडू रमेश कोळी या फलंदाजासाठी. चांगला असा फटका. आपण शतरक्षक बघूया. केविन यांच्या हातात नाही चेंडू. केविन याच्या थोडा बाजूने आणि वरून देखील जातोय 4 या धावसंख्येसाठी. आणि या 4 धावसंख्येने रमेश यांनी आपलं या 4 धावसंख्येने खातं उघडलेलं आहे. तर संघाला पोहोचवलंय 6 या धावसंख्येवर. एकदा सामन्याला सुरुवात होते. नायझिल इथं
एष्टी रक्षकाची भूमिका पार पाडतोय ऐसन यांचा पुढचा चेंडू. इथं मात्र थोडा स्क्वेअर मारा होतोय, ज्याला अमानित चेंडू म्हटलं जातं. वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा बिनगडी बाद 59 धावेचं टार्गेट इथं कुलबे मॅग्निफिशन मास्टरनेच ठेवलेलं आहे मालवणी ए या संघासमोर. पुन्हा एकदा एक मोठा फटका आहे, शतरक्षकाच्या 2 मध्ये पडतोय. बेन्सन आणि केवेन हे 2 शतरक्षक तिथं येत आहेत. बेन्सन यांनी चेंडू पकडलेला 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेला थोडा थ्रो ढिला येतोय, त्याच्यामुळे तिसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते. या 3 धावेच्या साईडे धावसंख्या पोहोचली होती डबल फिगर्स मध्ये 10 या धावसंख्येवर. 10 धावसंख्या झालेली आहे. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. आजच्या या दिवसातील हा दुसरा जो हाफ आहे त्याच्यामध्ये शेवटचा सामना आहे. याच्यानंतर लगेच क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. बाटी संघाने लगेच तयार राहायचं. पुन्हा एकदा गोलंदाज ऐसन आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज चंद्रकांत यांनी 1 धाव फक्त केलेली आहे 2 चेंडूला सामोरे जाऊन. पुन्हा एकदा बघा इथं सेफ शॉट ज्याला म्हणतात, कव्हरच्या वरून मारला जातोय, सर्कलच्या थोडा मागे गेलेला आहे. तिथं शतरक्षक जेरेल्ड येतोय. धावसंख्या एकच मिळेल, या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत या शतकातील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा जास्त षटकार मारण्याचा रेकॉर्ड जर बघितला तर मला वाटतं नायझील आणि अविनाश या 2 फलंदाजाच्या नावावर आहे. पुढचा चेंडू आणि ऑफ साईडच्या दिशेने एक चेंडू जातोय. शतरक्षक जेरल पुन्हा दिसतात आपल्याला. 1च धाव मिळेल आणि दुसरी धाव बघा, दुसरी धाव देखील इथं हा न करता पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ की चांगली रनिंग बिटवीन द विकेट्सच्या 2 फलंदाजामध्ये बघायला मिळतंय. विशेष करून चंद्रकांत यांच्याकडे लक्ष दिलं जाईल या 2 फलंदाजावर. चंद्रकांत एक चांगला फलंदाज आहे, ऑफ साईडच्या दिशेचा एक असा फलंदाज ज्या साईडला ऑफ साईडला तुम्ही षटकार देखील भरपूर वेळा मारलेले आहेत. म्हणजे या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. पहिल्या शतकाचा खेळ संपतो, धावसंख्या झाली 13. आदित्य याने गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. खेळ संपला, धावसंख्या 13 झाली. दुसऱ्या शतकासाठी गोलंदाज नायझील या गोलंदाजाला बोलवलेलं आहे. थँक्स फॉर द पुन्हा एकदा मी भंडारी ऑप्टिकल्स विशेष करून अरुण किसन भंडारी यांचं मानेन की ज्यांनी बघा प्रत्येक मॅचला एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक सेन गॉगल्स दिलेला आहे. आणि खरोखरच चांगली गोष्ट आहे की प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेन गॉगल आहे. कारण आपण बघतोय की खूप ते गरमीचं वातावरण इथं चालू. आजचा दिवस 3रा दिवस आहे, शिमग्याचा 3रा दिवस आहे. आणि खरोखरच जेव्हा होळी चालू होते तेव्हा मला वाटतं गरमी देखील चालू होते, तेच इथं बघायला मिळते. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मी अगोदरच बोललो होतो की ऑफ साईडची स्ट्रॉंग साइड आहे. चंद्रकांत यांच्या बॅटीतून एक खणखणीत चौकार येतोय आणि या चौक थँक्यू आदित्य. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. कारण चेंडू तिथं गेल्यानंतर थोडं बघा जे व्हॉलेंटियर्स आहेत मी त्यांना विनंती करतो चेंडू कुठे गेला तर लगेच आणण्याचा प्रयत्न करा. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर. मी बघायला मिळेल ना धाव संख्या 17. चंद्रकांत वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. रमेश हा 9 या धावसंख्येवर खेळतोय. या संघामध्ये जो 2 खेळाडू आपण ओपनर बॅटर बघतोय 17 धावाच्या आतापर्यंत त्यांनी पार्टनरशिप केलेली आपल्या या संघासाठी.
59 धावेचं टार्गेट आहे. धावसंख्या 17 झालेली आहे. 59 धावांचं टार्गेट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 17 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा नायझिल आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर चंद्रकांत. पुन्हा एकदा ऑन साईडला आता शत्र निवडले, पण शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि नायझिल यांनी तो झेल पकडून चंद्रकांत यांच्या खेळीचा केविन यांनी झेल पकडले नायझिल यांच्या गोलंदाजीवर आणि चंद्रकांत हे फलंदाज इथं बाद झाले 17 या धावसंख्येवर. पहिला फलंदाज इथं पुन्हा एकदा थँक्यू आदित्य. धावसंख्या 17, एक बाद 17 धावा. पुन्हा एकदा नायझिल आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर नवीन फलंदाज नंबर 3 वर आलेला वन डाऊन खेळाडू गणेश लिंबोडे या फलंदाजाला नंबर 3 वर पाठवलेलं आहे. सो अथलेटिक्स प्रोचा प्रोप्रायटर म्हणजे मालक देखील आहे. नायझिल टू गणेश. इथं बघा तिथं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक खूप लांब आहेत. चेंडू जातो सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. तिथे एक प्रेक्षक दाखवतो की चौकार आहे म्हणून. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवर. 21 रन्स आलेले आहेत. बघतो की आदित्य यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. युट्यूबचा माध्यम आहे तो ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला घरपोचल्या बघायला मिळतोय. चांगला जबरदस्त संयोजन नियोजन बघायला मिळतंय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र सफल नाही आहे. शतरक्षक थोडे कोणी यष्टीरक्षक म्हणजे सजीस तिथं थोडा नाराज व्यक्त झालेला आहे, कारण धावबाद होता होता वाचतोय फलंदाज. लेग बायचा इशारा तो एक धाव मिळते. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. बघा ओम साई जो युट्यूबचा माध्यम आहे जबरदस्त अशी क्लिअरिटी आपल्याला आपल्या समोर दिसते. पुढचा चेंडू मोठा फटका. शतरक्षक पुन्हा केविन रॉड्रिक्स तिथे उभे आहेत आणि पुन्हा एकदा झेल पकडलेला आहे. फलंदाज इथं बाद होतोय. नायझिल यांनी या षटकामध्ये 2 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे. धावसंख्या 22 आणि 3 फलंदाज बाद. बघा आणखी एक खुश खबर आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब आयोजित ओळी चषक 2025 दिनांक 13 आणि 14 मार्चला होणार आहे. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये प्लस चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये प्लस चषक. मालिकीवीर, बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फलंदाज देखील त्यांना आकर्षक चषक आहेत. याच्यामधील पहिला जो नियम आहे त्याच्यामध्ये 13 मार्चला 8 संघ खेळणार आहेत. त्याच्यामध्ये एक गाव एक संघ खेळतील. 14 मार्चला जो संघ होणार आहे त्याच्यामध्ये 8 संघ आहेत. 40 प्लसचे खेळतील. सामना 4 किंवा 5 षटकाचा असेल. सामन्यात शूज आणि टी शर्ट बांधकारक राहील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सामन्यात प्रवेश फी निश्चित करण्यासाठी अर्धी प्रवेश फी घेण्यात येईल. संपर्क अरुण कदम, अरविंद पारगे आणि विशाल पारगे. हा एंट्री फी 6,000 रुपये आणि हा
सामना ही स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघायला मिळेल आणि त्याचा व्हेन्यू म्हणजे जागा ठिकाण मॅग्निफिशन मैदान कुलबेम हौदपाडा गोराईगाव. चला आता आपण पुन्हा एकदा सामन्याकडे येणार आहोत कारण मला वाटतं पुढच्या सॅटर्डे संडेला इथे एक मोठी स्पर्धा होणार आहे. 1 लाखाची स्पर्धा देखील होणार आहे. काल संतोष कोळे आम्हाला म्हणत होते की 1 लाखाची स्पर्धा आम्ही देखील ठेवलेली आहे. भरपूर अशा स्पर्धा चालू आहेत त्या स्पर्धेला संघ देखील चांगले प्रतिसाद देत आहेत. पण मास्टरची स्पर्धा आपण बघतोय आणि या मास्टरच्या स्पर्धेमध्ये हे जे जमाव आपण प्रेक्षकाचा जो जमाव आहे कुठं बघाल तिथं प्रेक्षक दिसत आहेत. थँक्यू फॉर द ऑल द प्रेक्षक म्हणजे ऑडियन्स जो हॅज कम टू सी दिस मॅच. सामन्याचं तिसरं शतक गोलंदाजसाठी गोलंदाज जेराल्ड रॉड्रिग्स आपलं पहिलं सामन्याचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं शतक घेऊन येतोय. धाव संख्या झालेली आहे ती 22. बघा ते 22 धाव संख्या या शतकामध्ये 3 फलंदाज बाद झाले होते. नायसिल यांनी 3 पुढचा चेंडू इथं जबरदस्त ग्लान्स केलेला आहे. चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. शतरक्षक नाही चेंडू सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी फ्लॅग लावलेला आहे. फ्लॅगच्या ज्या साईडून जर गेलं म्हणजे जिथे प्रेक्षक बल तिथून तर 4 आहेत आणि फ्लॅगच्या मधून जर गेलं तर 2 धावांचा इशारा तुम्हाला पंच देतील. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे 26 या धावसंख्येवर. आणि बघा 5 आणि 6 तारखेला मोरवाच्या आरके ग्राउंडवर 1 लाखाची स्पर्धा देखील होणार आहे. तिथं देखील उत्तम बॉईज मला वाटतं चौक या बॉईजनी ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. तिथे देखील काही संघ येणार आहेत. म्हणजे काही भरपूर स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू नो मॅच लँड मध्ये चेंडू जातो पुन्हा एकदा 4 या धावसंख्येसाठी चौकार येतोय. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवर. 16 धावांची गरज आहे. हो पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. इथं यॉर्कर चेंडू हॉफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला जातोय. मारण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चेंडू एसटी रक्षक नायसिल डिसोजा यांच्या हातात जातोय. डॉट म्हणून घोषित झालेला आहे. पुन्हा एकदा जेरल्ड आपल्या शतकातील पुढचा चेंडू गणेश लिंबुडे या फलंदाजासाठी. अजूनपर्यंत फ्लिन याच्यासारखा फलंदाज नॉन स्ट्राईकवर उभा आहे. यस पुन्हा एकदा 30 लाईन पकडलेली आहे जेरल रॉड्रिग्स यांनी आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला जर या धावा रोखायच्या असतील तर. आता 14 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 14 मध्ये 29 धावा काढायच्या आहेत आणि हे टार्गेट कठीण नाही आहे कारण इकडली जी आउटफील्ड मी कालच सांगितलं होतं राजन इकडली जी आउटफील्ड आहे ती सॉलिड बनवलेली आहे. जे मालवणीचे लेजंड खेळाडू आहेत थँक्स टू दॅट लेजंड प्लेयर्स तुझा बिल्ड इज खरोखर जबरदस्त. हो आता मात्र पुढचा चेंडू तिथं असं म्हणा की थर्ड मॅनच्या दिशेने जातो. 1 धाव पूर्ण. शतरक्षक सजीश शतरक्षण करीपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. पॉइंटचा जो डीपचा एरिया आहे तिथं चेंडू गेला होता. 2 धावा मिळतात. त्या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवर. 32 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस म्हणजे तिसरं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या झाली ती 32. येणाऱ्या काही चेंडूवर अजूनपर्यंत 13 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जेरल पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बघूया कुठे जातोय. येस केविन याच्या वरून चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी खाव कॉर्नरसाठी इथे ठिकाणी जबरदस्त षटकार इथं
21 धावांची गरज आहे. 12 मध्ये 21 धावा काढायचे आहेत. येस केविन. केविन कम अँड जस्ट 38 झालेले आहेत. 58 झाले तर 59 जिंकण्यासाठी आहेत. नोवेल मिरांडा नोवेल मिरांडा 4थं शतक घेऊन येतोय गोलंदाजासाठी. गोलंदाज नोवेल. स्ट्राईकवर फ्लिन पाटील याला आपण बघतोय. नॉन स्ट्राईकवर गणेश लिंबोडे ज्याने अजूनपर्यंत वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय. 20 धावा त्यानंतरपर्यंत केलेल्या आहेत. फ्लिन पाटील हा डावखुरा फलंदाज आहे. या फलंदाजाला खूप बेनिफिट आहे कारण जी हवा आहे, हवेचा जो वेग आहे त्याच्या फलंदाजीला फायदेशीर आहे. बेनिफिट त्याला चेंडू जर वर गेला तर हवेच्या दिशेने म्हणजे हवेच्या वेगाने तो चेंडू बाहेर देखील जाऊ शकेल. पण बघा जर तरला इथं कुठेही गोष्ट आपण क्रिकेटमध्ये जागा ठेवलेली नाहीये. जे काही करायचं ते बॅटने करायचंय. विश्वासवर काही अवलंबून राहू नका. भविष्य आणि भूतकाळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जे आपल्या समोर आहे त्याच्यावर आपण डिपेंड राहावं लागेल. पहिला चेंडू अप्रतिम. नोवेल आणि ऑफस्टिकचा जो एरिया आहे तो पकडून ठेवलेला आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टीरक्षक नायझिल यांच्याकडून चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका. चेंडू पुन्हा गोलंदाजाला दिला जातोय. मग आपण बघतोय की गलीच्या दिशेने डॉनल्ड रॉड्रिक्स उभा आहे. त्या खेळाडूचं वय देखील खूप मोठं आहे. आयसन देखील आहे. हे देखील 2 लेजंड खेळाडू आपल्या समोर दिसत आहेत. तर मॅग्निफिशंट कुलबेम संघाला खरोखरच 4-4 4.5 दशकं त्यांनी दिलेले आहेत. असं म्हणा की त्यांचं वय 50च्या वर आहे पण 10 असं म्हणा की 40 वर्ष त्यांनी मॅग्निफिशंट क्रिकेट संघासाठी दिलेले आहेत. पुढचा चेंडू आणि काय जबरदस्त फटका. फक्त चेंडूला दिशा दाखवणं. बघूया या स्थितीत मला वाटतं षटकाराचा इशारा येतोय. काही प्रेक्षक आहेत, काही आपले व्हॉलेंटियर्स देखील आहेत. कारण खरोखर अप्रतिम असं तुमचं तिथं प्रयत्न होता आणि या प्रयत्नाला सफल आलं होतं. पण तुमचा पाय जो होता तो मला वाटतं जे आपली लाईन्स आहे, रोप आहे त्याच्यावर लागला होता आणि त्याच्यामुळे हे चित्र बघायला मिळलं की 6 धावसंख्येसाठी जातोय. हरकत नाही. अजून पण काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फ्लिन पाटील याच्या बॅटीतून आलेला हा पहिला षटकार आणि त्याच्या या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 44 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत 15 धावांची गरज आहे आणि 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. नोवेल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतो. फ्लिन पाटील याला ऑफसाईडच्या दिशेने बाबा शतरक्षक नाहीये. चेंडू बघा करंट पोहोचतोय की चेंडू पुढे पोहोचतोय. नाही चेंडू पुढे जातोय आणि बघा सचिन याने तो चेंडू पकडलेला आहे. मात्र चेंडू येतोय 4 या धावसंख्येसाठी. धावसंख्या पोहोचली होती 48 या धावसंख्येवर. आता फक्त 11 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी. चांगला चेंडू मात्र नायझिल यांच्याकडून. आता खराब क्षेत्ररक्षण होते. व्हाईटचा इशारा येतोय. 2+1 3 धावा मिळत आहेत. या 3 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 51 या धावसंख्येवर. आता फक्त 8 धावांची गरज आहे. बघा मला वाटतं गणेश यांनी मला सकाळी सांगितलं की 4 वेळा आम्हाला पहिल्या राऊंडसाठी भेटलेले आहेत पण 3 वेळा त्यांनी आम्हाला पराभूत केलेलं आहे. पण आमच्या घरच्या मैदानावर आम्ही त्यांना ट्राय करू पराभूत करण्याची आणि तसंच इथं चित्र दिसतंय. पुढचा चेंडू देखील तसाच आहे. पुढचा चेंडू देखील थोडा लेग स्टिपच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा इथं वाईटचा येतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 52 या धावसंख्येवर. 7 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 7 धावा. फ्लिन पाटील स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकवर गणेश लिंबोडे. 2 फलंदाज एक रेकॉग्नाइज फलीचे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा चेंडू बघा थोडा बॅकफूट वर गेला. एक पाऊल थोडं टांगतात. एक पाय थोडा उंच ठेवला आणि एका पायावर जोर देऊन तो चेंडू पाठवलाय ऑनच्या दिशेने 6 या धावसंख्येसाठी. स्कोर इक्वल झालेले. स्कोर इज इक्वल. नाउ 1 रन्स टू नीड फॉर द विन. मालवणी या संघाला फक्त 1 धावेची गरज आहे. हे जबरदस्त फलंदाजी या 2 फलंदाजांनी केलेले. नोवेल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. याचा सामना बघूया संपलेला आहे की काय. चेंडू जातोय. यस पुन्हा एकदा 6 या धावसंख्येसाठी सामना जिंकलेला आहे मालवणी या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन मालवणी.
फ्लिन पाटील हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी इथे यायचे. कॅप्टन किशोर कोळी आणि मालवणी संघाचा कॅप्टन कोण आहे? विनोद चंद्रकांत कोळी.